सरकारी नोकरी मिळवायची आहे, 10वी पास, 12वी पास, पदवीधर यांच्यासाठी संधी आलेल्या आहेत। सध्या कोणत्या सरकारी नोकरीचे फॉर्म सुटलेले आहेत, त्यांच्या जागा किती आहेत, या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा मित्रांनो। तर बघा, पहिली जी जाहिरात आलेली आहे तर ती आलेली आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये। नागपूर महानगरपालिकेमध्ये नुकतेच बघा 22/8/2025 रोजी आलेली ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकते आणि ही जाहिरात त्यांच्या गट क संवर्गासाठी आहे। जे कोणी पदवीधर उमेदवार असतील ना, बघा पात्रता काय आहे बघा, पदवीधर उमेदवार पाहिजे। तसेच टायपिंग वाले उमेदवारांना इथे चांगली संधी आहे बघा, मराठी 30 आणि इंग्लिश 40चं टायपिंग वाला बघा, कनिष्ठ लिपिक आणि कर संग्राहक म्हणजे काय टॅक्स कलेक्टर, वेतन श्रेणी चांगली S6 19,900 ते 63,200 बघा, 60 जागा 74 जागा। पदवीधर टायपिंग 30-40 वाल्यांसाठी चांगली संधी, ते फॉर्म भरू शकतात। त्यासोबतच बघा इथं बी कम्प्युटर वाल्यांसाठी पण कधी जागा नाही आहेत, 1-2च जागा आहेत, पण त्यांच्यासाठी पण जागा आहेत। पुन्हा रोकपाल, स्टेनोग्राफर, ग्रंथालय, विधी सहाय्यक यांच्याविषयी माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तो तुम्ही अवश्य बघू शकतात। त्यासोबतच यांचा अर्ज 9/9/2025 पर्यंत भरला जाणार आहे, म्हणून तुम्ही आजच याच्याविषयी अप्लाय जे आहे तर ते करू शकतात। बघा, शैक्षणिक पात्रता मी ऑलरेडी तुम्हाला आता सांगितलेली आहे। आणि या जर नागपूर मनपाची तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे। ही बॅच जे पहिले 200 विद्यार्थी असतील त्यांना फक्त 1499 याच प्राइस मध्ये ही बॅच अवेलेबल करून दिली जाणार आहे। जे काही विषय आहेत ते विषय एकदम डिटेल मध्ये शिकवलेले आहेत तुम्हाला। बॅच आज परचेस केली, सर्व लेक्चर्स अनलॉक होतील। मग तुम्हाला वाटतं 1x मध्ये पाहावं, 2x मध्ये पाहावं, 3x मध्ये पाहावं, तर ते स्पीड वाढवून, क्वालिटी वाढवून तुम्ही तुमच्या टाइम नुसार जे आहे तर ते सर्व लेक्चर्स बघू शकतात। आणि कोणती बॅच परचेस करताना GM10 कोड यूज करत असाल तर फ्लॅट 10% पर्यंतचं ऑफ पण तुम्हाला मिळू शकतं। बघा, पुढची जाहिरात आली GMC सांगली मिरज भरती आणि याच्यामध्ये पात्रता काय मित्रांनो, फक्त 10वी पास। फक्त 10वी पास असेल तर तुम्हाला 25,000 रुपये इन हँड पर्यंतची सॅलरीचं जॉब मिळू शकतो आणि जागा जवळपास 263 जागांसाठी ही भरती असणार आहे। गट ड ची भरती आहे बघा, गट ड ची भरती आहे आणि परमनंट लोकेशनचा जॉब आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा जॉब लागला त्याच ठिकाणी तुमचा रिटायरमेंटचा कार्यक्रम जो आहे तर तो होणार आहे। ओके, बघा अर्ज ही 14/9/2025 पर्यंत भरले जाणार आहे। या सर्वांचे आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या काही आपण जाहिराती घेतोय त्या सर्वांचे डिटेल्स व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अवेलेबल आहे। या व्हिडिओचा उद्देश असा आहे की सर्व जाहिराती एका ठिकाणी याव्या आणि तुम्हालाही माहिती व्हावं कोणत्या कोणत्या जाहिराती चालू आहेत। बघा, या GMC भरती ही जी 10वी पासवर भरती ना, फक्त 10वी पासवर, याची पण आपल्याकडे एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे, त्याला पण तुम्ही जे आहेत तर ते नक्की जॉईन करू शकतात। बघा, पुढचं आहे मीरा भाईंदर मनपा भरती। मनपाचे लय सध्या जाहिराती चालू आहे। 358 जागांसाठी भरती जी आहे तर ती आलेली बघा। इथं गट क संवर्गाची भरती जी आहे तर ती मीरा भाईंदर मध्ये आलेली वेगवेगळ्या पदांसाठी। फॉर एक्झाम्पल कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल। बघा मित्रांनो, याच्या पण जे ऑनलाईन बॅचेस आहेत तर ते आपल्याकडे अवेलेबल आहेत। यांच्यासाठी ज्याच्या त्याच्या क्षेत्रातील जी त्यांची पदवी किंवा जो डिप्लोमा असेल तर ते एलिजिबल आहेत, तर ते इथं फॉर्म जे आहेत तर ते भरू शकतात। लिपिक टंकलेखनच्या 3च जागा आहेत, तर त्या याच्यामध्ये पण फक्त 2च कॅटेगरी अप्लाय करू शकतात। इथं बाकीच्या याच्यासाठी जागा आपल्याला थोड्या कमी पाहायला मिळतात। पण मित्रांनो लक्षात घ्या, अग्निशामक, फायरमन 241 जागा, जबरदस्त जागा आलेल्या आहेत। त्याच पद्धतीने बाकीच्या मनपामध्ये पण, ठाणे मनपामध्ये पण फायरमनच्या खूप चांगल्या जागा आहेत। 10वी पास आणि फक्त फायरमनचा कोर्स पाहिजे तर 241 जागा आहेत। याचे फॉर्म 12/9/2025 पर्यंत जे आहे तर ते भरले जाणार आहे। आणि या फायरमन पदाची तयारी करत असाल, लक्षात घ्या, ठाणे मनपा असेल, त्याच्यानंतर मीरा भाईंदर असेल, तर या दोन्ही ठिकाणी फायरमनच्या खूप चांगल्या जागा आलेल्या आहेत। आणि महाराष्ट्रातून आपण एकमेव अशी बॅच आहे की ज्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टी आहेत। टेक्निकल खूप कमी ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे, शक्यतोवर नाहीच आहे आणि एवढ्या क्वालिटीमध्ये तर कुठेच नाही मित्रांनो। म्हणून जर तुम्ही या पदासाठी तयारी करत असाल तर ही बॅच तुम्ही नक्कीच जे आहे तर ती जॉईन केली पाहिजे। पुढचं आहे चौथी जाहिरात आलेली आहे बघा, ठाणे महानगरपालिकेमध्ये जाहिरात आलेली आहे। 1000+ जागांसाठी भरती आहे ही बघा। याच्यामध्ये लिपिकच्या खूप चांगल्या जागा आलेल्या आहेत। किती जागा आलेल्या आहेत? 53 जागा आलेल्या आहेत। ज्यांचं वाणिज्य असेल लेखा लिपिक मध्ये त्यांच्या 32 जागा आहेत। त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 24 जागा, मेकॅनिकलच्या 16 जागा, इलेक्ट्रिकलच्या 4 जागा आणि पुन्हा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 63 जागा आपल्याला पाहायला मिळतात। मी तुम्हाला काय बोललो, फायरमनच्या 381 जागा आहेत। पुन्हा चालक यंत्रचालक सेम पात्रता आहे, 207 जागा इथं तुम्हाला जे आहेत तर ते बघायला मिळतात। म्हणजे खूप चांगली संधी इथं तुम्हाला बघायला मिळू शकते। 1773 एवढ्या पदांसाठी ही भरती जी आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहे। अर्ज हा 2 सप्टेंबर 2025 पर्यंतच तुम्ही जे आहेत तर त्याला अप्लाय करू शकता।
पुन्हा जीएमसी पुण्यामध्ये जाहिरात आलेली आहे, पुन्हा ससून रुग्णालयात जाहिरात आलेली आहे, म्हणजे पुण्यामध्येच तुम्हाला कायम ड्युटी मिळणार आहे. याच्यामध्ये पात्रता काय, फक्त 10वी पास. पात्रता काय असणार आहे, फक्त 10वी पासवर तुमची जी आहे तर तिथं निवड केली जाणार आहे. आणि याच्यासाठी एक परीक्षा असणार आहे. बघा जागा किती असणार आहेत, 354 जागा इथं असणार आहे. अंतिम तारीख काय असणार आहे बघा, 31 ऑगस्ट ही तुमची 31 तारीख असणार आहे. आणि तोपर्यंत तुम्हाला इथं फॉर्म जे आहेत तर ते भरायचे. पुढचं एमपीएससी कंबाईन ग्रुप बी याच्या जाहिराती चालू आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळी पदं भरली जातील. म्हणजे पीएसआय हे पद, फौजदार पद, एसटीआय हे पद, एएसओ हे पद, एसआरच्या जागा आलेल्या नाहीत परंतु त्या पण जागा येणार आहेत. या सगळ्या ग्रुप बीच्या फॉर्म साठी अर्ज जे आहेत तर ते सुरू झालेले आहेत. इव्हन तो नुकतेच याची अर्ज भरण्याचा कालावधी वाढवलेला आहे, तर तो आता कालावधी 28 ऑगस्ट पर्यंत आहे. त्याच्या आधी तुम्ही जे आहेत तर तो जरूर फॉर्म भरून ठेवा. पीएसआयच्या 292 जागा आलेल्या आहेत, एएसओच्या फक्त 3 जागा आलेल्या आहेत यावेळी, पण त्या वाढू शकतात. आणि एसटीआयच्या 279 एवढ्या जागा ज्या आहेत तर ते आलेल्या आहेत. आणि खूप चांगली संधी इथं असणार आहे, म्हणून जे कोणी एमपीएससीचे उमेदवार असतील त्यांनी नक्की इथं अप्लाय केलं पाहिजे. आणि इथं हा टेबल दिलेला आहे, याचा जर स्क्रीनशॉट घेतला तर तुमचं काम मिटून जाणार आहे सगळं. बघा नागपूर मनपा 9 सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरायचे, 174 जागा आहे. परीक्षा मे बी टीसीएस कडून याची होण्याची शक्यता आहे. जीएमसी सांगली मिरज 14 सप्टेंबर अंतिम डेट आहे, 263 आयबीपीएस कडून होणार आहे ही परीक्षा. मीरा भाईंदर मनपा 12 सप्टेंबर 2025 358 जागा, टीसीएस कडून ही भरती केली जाणार आहे. ठाणे महानगरपालिका भरती 2 सप्टेंबरला अंतिम तारीख आहे, 1773 पदे आहे, टीसीएस पॅटर्न नुसार परीक्षा जी आहे घेतली जाणार आहे. जीएमसी पुणे 31 ऑगस्ट 2025 रोजी 354 जागा आहेत, आयबीपीएस या संस्थेकडून घेतली जाणार आहे. एमपीएससी कंबाईन 2025 28 ऑगस्ट अंतिम तारीख आहे, एसटीआय 273, एएसओ 3, पीएसआय 292 आणि ही एमपीएससी कडून जी आहे तर ती परीक्षा घेतली जाणार आहे. तर अशा पद्धतीने आता या सध्या सरकारी नोकरीच्या जाहिराती ज्या आहेत तर ते आलेले आहेत, तर त्यांना तुम्ही नक्की अप्लाय करू शकतात. आणि एमपीएससी कंबाईनची पण आपल्याकडे बॅच आहे मित्रांनो, लाईव्ह स्वरूपाची. तुम्ही याचे जे डेमो लेक्चर्स आहेत ते ऑलरेडी आपल्या युट्यूबवर अवेलेबल आहे, तर ते तुम्ही नक्की बघू शकतात आणि या पण बॅचेसला तुम्ही जॉईन करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.